नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांनी आता अंतर्गत वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये मिळत असताल किंवा प्रति आता 4 महिन्यामध्ये तुम्हाला 4,000 रुपये याचप्रमाणे जर तुम्हाला मिळत असतील तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता वारंवार आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे की आता ज्या शेतकऱ्यांना यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेलं नाही अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना हे शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ आता आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याकडे आता शेतकरी ओळखपत्र कार्ड अनिवार्य ठेवण्यात आलेले आहे। आता यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेला आहे की आता एक समजून घ्या की आता बाकीच्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळतोय किंवा ना मिळतोय, परंतु आता त्या प्रत्येक योजनेमध्ये या दोन्ही योजना अंतर्गत तुम्हाला आता 4,000 रुपये मिळत आहेत। आता विनाकारण या योजनेपासून आता दूर होण्यापेक्षा हे शेतकरी ओळखपत्र कार्ड लवकरात लवकर काढून घ्या। जर मित्रांनो बघा, तुम्ही आतापर्यंत शेतकरी हे ओळखपत्र काढले नसेल तर आता ग्रीस्टॉक योजना अंतर्गत तर लवकरात लवकर काढून घ्या। कारण की आता भविष्यामध्ये विविध योजनांचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता शेतकरी ओळखपत्र कार्ड हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि आता त्या कार्डसाठी तुम्हाला नोंदणीकरण करणं गरजेचं आहे। आता बघा, भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करतील की आम्ही नोंदणी केलेली आहे परंतु आतापर्यंत आमच्या शेतकरी ओळखपत्र कार्ड आम्हाला एकतर मिळालेलं नाही किंवा ते पेंडिंगमध्ये दाखवत आहे। काळजी करू नका, तुम्ही जर आता नोंदणी केली असेल तर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचं कार्ड अप्रूव्ह होईल आणि ज्यांचं कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे त्यांना तर आता काय करण्याची गरज नाही। आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल, ज्यांचा फॉर्म सध्या आता पेंडिंग आहे त्यांनी सुद्धा आता काही करायचं नाही। बघा, ज्यांनी आता रिजेक्ट झालेला आहे अशा लाभार्थ्यांना आता परत एकदा त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे। आता जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला नसेल पेंडिंग असेल तर आता काळजी करू नका। ज्यांनी शेतकरी ओळखपत्र काढलेले आहे नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जमिनीचा 7/12 बँक पासबुक फोटो आणि 8 जे काही डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी लागणार आहेत। आता ते डॉक्युमेंट देऊन CSC सेंटरवर केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर हे काढून घ्यायचं आहे। आता कारण येणारा जो हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा त्या हप्त्यापासून आता तुम्ही दूर राहू शकतात। बघा, जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली नसेल तर आता नवीन योजना इथून पुढे जर फॉर्म भरायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी एक वेगळा ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे। तो आता कार्ड नंबर जर तुम्ही टाकला तरच तुम्हाला फॉर्म पुढे जाणार आहे, अन्यथा जाणार नाही असं सुद्धा आता त्या DR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि आता जेव्हा तुम्ही आता फॉर्म भरला होता तेव्हा सुद्धा तुम्हाला एक आता ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहे। मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। विनाकारण मित्रांनो तुम्हाला माहिती जर चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्हाला इतर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा। आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।